चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिशी गाती मंथोणी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमान घाली मोन ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भला महायुगपीठे तटे भीमरथ्याम परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमः त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवो चित्ताशी आपुलिया चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिशी गाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी इथं आवाज पाहिजे बाहेर आणि जोरात नको आपल्याला इथे जरुरीचा आहे मग इथं केला ना की आम्हाला आनंद मिळतो पण इथं करा इथले इथं जरा अगर जे साऊंड फिरवू नका काही नका तुमच्या पद्धतीनं करा फक्त इथं असू दे विठाला विठाला हल्लीच्या काळामधली गोष्ट सांगतो मृदंगवादक गायक यांच्याबद्दल जर बोललं तर ते कीर्तनात असहकार करतात आणि स्पीकरवाल्याला जर म्हटलं वाढव कमी कर मी जसा लावतो तसाच बोल त्याच्यापेक्षा शहाणपणा करू नको असं महाराजाला स्पीकरवाला सांगतो तर हल्ली अशी पद्धत निर्माण झालेली आहे त्याच्याकरता मी कीर्तन करायचं बंद करणार नाही तर मग स्वतःचा स्पीकर घेऊन जाणार पण धंदा डबल होईल ना पैसे तुमच्याकडून घ्यायचे त्याच्यात काय काय अच्छा इको जास्त होतोय बाहेर हा आणि आवाज कमी पडतोय आवाज पाहिजे याला इको एक असला तर चालतो विठाला विठाला साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिशी गाती हरिमुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्रकरणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रासायनी संपूर्ण परिसर श्री गुरु साखरे महाराजांच्या आशीर्वादाने, श्री गुरु बाळासाहेब बाबा कांबेकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि समग्र परिसरातल्या सहकार्याने आप्पा आहेत वगैरे सगळीच मंडळी, अर्थात त्यांच्या मागे उभे असलेली, पुढे उभे असलेली आणि टाळ घेऊन दोन्हीकडून उभे असलेली या सगळ्या मंडळीचं अत्यंत उत्तम सहकार्य. श्रवण करणारी ही जी मंडळी आहेत ती अत्यंत तरबेज आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं श्रवण करणारे आहेत. बारीक सारीक श्रवण करणारी काही मंडळी आहेत. काही मंडळी श्रवण करण्याकरता आलेली असतात, काही मंडळी परीक्षा घेण्याकरता आलेली असतात कीर्तनकाराची, असे बी काही मंडळी असतात. या सगळ्या मंडळीला माझा नमस्कार. आणि हा परिसर म्हणजे साखरे महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला आहे, किंबहुना या लोखंडाचं सोनं झालेलं आहे. विठाला विठाला. महत्वाचा आहे. अगोदरच्या कीर्तनकारांनी सांगितलंच असेल कदाचित. मासाना मार्गशीर्षो अहम असं देवाने म्हटलंय. अर्थात 7व्या अध्यायात का 10व्या अध्यायात, कारण 2 अध्यायामध्ये विभूती प्रतिपादन केलेले आहे, त्यामुळं या 2 अध्यायापैकी मास मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र उत्तम अशा प्रकारचा आहे. त्याचं कारण याच महिन्यामध्ये गीता जयंती आहे, याच महिन्यामध्ये दत्त जयंती आहे बरं का. अशा प्रकारचे मोठे पर्व, उत्तम सुंदर उद्धाराचे पर्व याच काळामध्ये अभिव्यक्त झालेले आहेत. त्यामुळं हा महिना अत्यंत महत्वाचा आहे. उपासनेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, किंबहुना कर्म प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत पवित्र आहे आणि ज्ञान प्रतिष्ठेच्या स्थिती करता अत्यंत उत्तम. देवानेच या काळामध्ये ज्ञान प्रतिपादन केलेलं आहे. विठाला. अर्थात या गीता जयंतीचा हा, मला वाटतं आपल्या सप्ताहात गीता जयंती येतेच आहे ना. आता 13 तारखेला गीता जयंतीचा उत्सव आहे. हे सप्ते सगळे सरासरी ना मला वाटतं 1-2-3 दिवसापूर्वी सुरू होतात गीता जयंतीचे. असा हा संपूर्ण विशेष. आणि याच सप्ताहामध्ये दत्त जयंती 14 तारखेला आहे. काल आहे का त्या दिवशी आपल्या इथं? 13 तारखेलाच काल आहे. हो, तसा काल अत्यंत उत्तम आहे. 1 दिवस पुढे घ्या का दत्त जयंतीच्या अडचणी होत असतील बाहेर कीर्तनकारांना जायला. ते बरोबर आहे त्या दृष्टिकोनातून. आणि जे आहे तुमचं तेच योग्य आहे. गीता जयंतीच्या दिवशी समाप्ती आहे. गीता जयंती होऊनच समाप्ती होती म्हणायला हरकत नाही. विठाला विठाला. या दृष्टिकोनातून मी मनात विचार केला. महाराजांना विचारलं मी, वसंत महाराजांना, की गेल्या वर्षी कुठला अभंग घेतला होता. ते म्हटले एकतत्व नाम. म्हटलं मग आता या वेळेला आपल्याला गीतेचं थोडंसं चिंतन करण्याचा विचार आहे. त्या दृष्टिकोनातून अभंग दुसरा घेऊ, चहुवेदी जाण. आणि या दृष्टिकोनातून थोडंसं चिंतन करण्याची माझा विचार. अर्थात तुम्ही श्रोते चोखंदळ असल्यामुळे तुमच्या पुढं बाकीचं काही फारसं पटवून सांगण्याकरता दृष्टांत सांगण्याची गरज नाही. सैद्धांतिक विचार तुमच्या पुढे ठेवला म्हणजे तुमच्या लक्षी येऊन जातं सगळं. विठाला विठाला. दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि अत्यंत उत्तम दर्जाचा हा अभंग आहे. अर्थात जो कीर्तनकार जो अभंग घेतो त्या अभंगाला उत्तम म्हणतो, याचा अर्थ बाकीचे अभंग कनिष्ठ आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा विचार प्रतिपादन करण्याकरता योग्य उचित असा अभंग आहे असं त्यांनी गृहीत धरलेला आहे. त्या दृष्टिकोनातून हा अभंग हरिपाठ या प्रकरणातला आहे. हरिपाठ प्रकरण किंबहुना प्रकरण म्हणण्यापेक्षा हा स्वतंत्र ग्रंथ आहे. हो, ज्ञानोबारांची शेवटची कलाकृती बरं काही, शेवटची ग्रंथकृती. अगोदर सुरुवातीला श्री संत ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. केव्हा लिहिली तर ज्ञानेश्वरी नेवासात लिहिली. केव्हा लिहिली तर पैठणला शुद्धीपत्रक आणण्याकरता गेले
निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा राय, सोपान काका, मुक्ताबाई, अत्यंत व्याकुळ झालेले हे शुद्धी पत्रकर्ता ज्ञानोबारांचा अट्टहास म्हणून निवृत्तीनाथ महाराज बरोबर गेले आणि पैठणला पोहोचले. पैठणला पोहोचल्यानंतर ज्ञानोबारायांना शुद्धी पत्रकाची गरज होती. लौकिक हा मनुष्याने सांभाळावा, ही पक्की गोष्ट आहे बरं का. लौकिक सांभाळावा, यद्यपि ऐसा हा लौकिक कदा राखवेना, ही परिस्थिती आहे, नक्की आहे. अभंग 15-16 चरणाचा अभंग आहे. हा अभंग वाचून घ्या तुम्ही. लग्न केलं तर म्हणतात माजला, असा शब्द आहे महाराजांचा बरं का. न जर केलं ना नपुंसक आहे म्हणतात. नाहीच गेलं ना मूर्ख आहे किंवा निष्ठुर आहे म्हणतात. गेलंच ना सतत सारखं सारखं, आमचा उमराज हिजवला यांनी, ह्याच्या एवढा मूर्ख कोणी नाही. मागितलं ना भिकारी आहे म्हणतात, नाही मागितलं ना अहंकारी आहे म्हणतात. अर्थात या लोकातला विचारच करण्यासारखी शक्ती कोणाकडे नाहीये. म्हणून पण तरी सुद्धा ज्ञानोबारांनी विचार केला की लौकिक मात्र पाळला म्हणून शुद्धी पत्रकाची गरज आहे, म्हणून उपनयनाची गरज आहे. आणि उपनयन करणं म्हणजे काय तर अध्ययनाला प्रारंभ करण्याकरता योग्य होणं, असा एक अर्थ आहे त्याचा बरं का. अनेक अर्थापैकी एक अर्थ काय, नीट ऐकून ठेवा बरं का. उपनयन करणं, उपनयन करणं म्हणजे काय, मौंजी बंधन करणं बरं का. मौंजी बंधन करणं म्हणजे काय, तर शिखासूत्राचा त्या दिवशी विधिवत धारण करणं. सूत्र म्हणजे जानवं. आणि हे सगळं आता त्या जानव्याचे नियम आपल्याला जमत नाहीत वारकऱ्याला, म्हणून बरेच वारकरी म्हणतात तुम्ही काय बामणाच्या नादी लागले, असं बरेच जण म्हणतात मला सुद्धा बरं का. मित्रच आहेत ते, नाही इलाज आहे त्यांचं, ऐकून घ्यावं लागतं मला, कारण त्यांच्या घरी गेल्यावर कधी कधी चहा घ्यावा लागतो म्हणून ऐकावं लागतं ते. अर्थात अशा प्रकारची गोष्ट आहे. पण या शिखासूत्राचा अत्यंत जरुरीचा आहे, जरुरी आहे ते घेणं जरुरीचं आहे. का, त्याचं कारण अध्ययनाची योग्य, अध्ययनाची शुद्धी याकरता शिखासूत्राची नितांत गरज आहे. वास्तविक पाहता ज्ञानोबारायला अध्ययनाची गरज नाही, निवृत्तीनाथ महाराजांचं अध्ययन झालेलंच आहे. आणि सोपान काका ब्रह्मदेवच आहेत, प्रश्नच नाहीये. मुक्ताबाई चित कला आहे म्हणजे ज्ञान प्रकाश स्वरूप आहे, त्यामुळे प्रश्नच नव्हता. पण तरी सुद्धा ज्ञानोबारांच्या मनात लोकाचार पाळावा, आणि हा लोकाचार पाळण्याकरता श्री संत ज्ञानोबारायांनी पैठण क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि या विद्वत जनांना प्रार्थना केली की आम्हाला शुद्धीपत्रक द्या. आता गंमत अशी आहे, विद्वान माणसं हे वयाने लहान आणि विठ्ठल पंथांचे मुलं, अत्यंत द्वेष अशा प्रकारची प्रवृत्ती. आता हा विषय फार विस्ताराने बोलण्याचा नाहीये किंवा बोलू पण नाहीये. विठाला विठाला त्यांच्या पुढे गेले, हे चौच ह्याच्यावर बसलेले होते. कुठं, ती जी कुचरवटा होता ना, कुचरवटा तो अजून आहे बरं का. तुम्ही गेले का कधी कुचरवटा बघायला गेले, दर्शन घेऊन यायचं बरं का त्याचं. दर्शन घेऊन यायचं कुचरवट्याचं. का, अशी बुद्धी आम्हाला नको, दुसरं काही कारण नाही. बसलेली मंडळी विचार करायला लागली, कोण रे म्हटले हे, त्या विठ्ठल पंतांची. अरे त्या भ्रष्ट माणसाची मुलं आहेत ही, पापी माणसाची मुलं आहेत ही, वगैरे वगैरे अशा प्रकारच्या वल्गना. किंबहुना अनंत अशा प्रकारचं बोलल्यानंतर ज्ञानोबारांना नाव विचारलं त्यांनी, तुझं नाव काय म्हणजे ज्ञानेश्वर. वा, खूपच उत्तम नाव आहे तुझं, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव. हो म्हटले, ज्ञानाचा ईश्वर. तुझं नाव काय म्हटले, निवृत्तीनाथ. हो, निवृत्तीवर कधीच नाही. मुक्ता, सोपान, हो अशा नावाची त्यांनी चर्चा, अनुप्रास, त्याच्यानंतर व्यंग अशा प्रकारचं अनंत केलं. हो, आणि नंतर मग ज्ञानोबारांनी मागितलं की आम्हाला शुद्धीपत्रक द्या. आमचे वडील येऊन गेले, त्यांनी देहांत प्राश्चित्त घेतलं आमच्या शुद्धीपत्राकरता, आम्हाला जातीत घ्यावं याच्याकरता बरं का. हो, याकरता एवढा मोठा परिश्रम घेतलेला आहे. आमच्या आई वडिलांचं जाणं आणि आम्ही पोरके होणं, आता तरी आम्हाला शुद्धीपत्रक द्या. मात्र त्यांच्या अंतःकरणात दया नव्हती. काय नव्हती, दया नव्हती बरं का. हा, दया नसलेली ही मंडळी ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज
यांच्याकडे अत्यंत विचित्र दृष्टिकोनातून बघत होते. विठाला ज्ञानोबारा निवृत्तीनाथांच्याकडे विचित्र बघत होते. ज्ञानोबारा निवृत्तीनाथाला बोलताना म्हटले, तुझं नाव ज्ञानेश्वर आहे, ज्ञान आहे. हो, तो जो रेडा आलाय ना त्याचं नाव ज्ञान आहे. हो, तुझ्यात आणि त्याच्यात. ते म्हटले काय फरक नाही. बोलवलं त्याला. याला जर आसूर मारला तर तुला, हो म्हटले, वळवू म्हटणार. तुला जर मारला तर त्याला ओढवू. का? ज्ञानदेव म्हणे तोही माझा. ही गोष्ट आहे म्हटले. याला व्यापक दृष्टी असं म्हणतात. काय म्हणतात? आत्मत्वाने ब्रह्मत्वाने व्यापकत्व ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये सर्वत्र देव प्रचिती असते आणि त्यातली त्यात ज्ञानोबारा योगी होते. परत विठाला विठाला. अत्यंत गोड सुंदर गुबगुबीत गोरे पान उगवाला खांब कर्दळीचा गाभा कृष्ण परमात्म्याचं बाळक्रीडेत जसं वर्णन केलंय तसेच ज्ञानोबारा. आणि मग मात्र कुत्सिक बुद्धीना एक जण म्हटला, रेड्यावर सासूड मारला, तुझ्यावर उमटला, जादू टोना शिकला असेल, तुझा बाप बंगाली शिकला असेल, यात्रा केल्यात त्यांनी खूप. हो, दुसरं काय? दुसरं म्हटले तुझ्यासारखा बोलू शकतो. हो, बोलू शकतो तो सुद्धा. ज्ञानोबाराने आज्ञाचक्राला स्पर्श केला आणि ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, आणि रेडा बोलायला लागला. जरा नीट वाक्य आहे. काय? रेडा बोलाय, काय? वेद बोल. सगळ्यात अवघड उच्चारण त्याचं आहे बरं का. कोणाचं? ऋग्वेदाचं उच्चारण अवघड आहे. हो, त्या शाखेतले जे ब्राह्मण आहेत ते पण कमी मिळतात. अर्थात अत्यंत अवघड. आणि मग उच्चारण सुरू झालं. रेडा वेद बोलू लागला आणि वेद बोलायला लागल्यानंतर मात्र हे सगळे आश्चर्यचकित झाले. ज्ञानोबारांनी ऋग्वेद बोलायला लावला, वेद बोलायला लावला. कोणाला? रेड्याला. त्यांना सांगितलं ही योग्यता आहे तुमची. कोणती योग्यता आहे? वेद बोलणं फार महत्वाचं नाहीये, वेद कळणं महत्वाचं आहे. विठाला विठाला. आश्चर्याची गोष्ट ही वाटते की साक्षात विष्णू परमात्मा, शंकर परमात्मा, ब्रह्मदेव, चित्कला एवढे सगळे समोर असून सुद्धा अंतरातली भावना तिथपर्यंत का पोहोचली नाही यांच्या? त्याचं कारण एकमेव विद्वत्तेचा अहंकार. विद्वत्तेचे काय? सचरे भूतांगी सरे. ही गोष्ट आहे ना अत्यंत विचित्र आणि वाईट आहे त्यांच्या अंतःकरणातली. म्हणून तिथपर्यंत सामान्य मनुष्य, रेड्याचा मालक, ज्ञानोबारांच्या प्रति भावना जागृत झाली, समर्पणच केलं. पण एकाही ब्राह्मणाने ज्ञानोबाराला समर्पण केलं नाही. जय जयकार केला आणि वाटे लावले. विठाला विठाला विठाला. इतिहासात कुठे असं ऐकलंय की वाचलंय की तुम्ही? पैठणचे 4-10 ब्राह्मण ज्ञानोबारांच्या बरोबर निघाले आहे का? वाटावं की नाही? एवढं केल्यानंतर ज्ञानोबारांच्या बरोबर निघावं म्हणून रेडा निघाला. हो, हा रेड्याचा मालक वेडा बिचारा काळबा महाराज तोही निघाला. समर्पण केलं. संसार त्याच क्षणी सोडला. वेद वाचून, वेद घोकून, हो, लोकांना सांगून सुद्धा ज्ञानोबारा कळू शकत नाहीत. एवढी मोठी गोष्ट आहे त्यांची. वेद घोकून आपल्याला तर हरिपाठ बी नीट पाठ नाही, आपल्याला ज्ञानोबारा कळणं अवघड आहे. विठाला. अर्थात ज्ञानोबारांच्या बरोबर रेडा, काळबा महाराज आणि हे 4 भावंड नेवासात आले आणि निवृत्तीनाथ महाराजांनी इच्छा अभिव्यक्त केली. म्हटले, ज्ञाना, जी गीता आहे अनंत टीका आहे, मात्र ती महाराष्ट्र परिभाषेमध्ये, मराठी परिभाषेमध्ये आली पाहिजे. आणि नित्य नूतनता तिच्यात जशीच्या तशी आपल्याला ज्ञानोबारा म्हटले काय हरकत नाही. गुरुदेवा तुमची आज्ञा. आणि मग ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला.
ग्रंथ ज्ञानेश्वरी झाल्यानंतर ज्ञानोबारांना निवृत्तीनाथ महाराज म्हटले, ज्ञानेश्वरी ही गीतेची टीका झाली, कृष्ण बोलिले आणि तेच तुम्ही सांगितलं. मग आता म्हटले एक काम करा, तुमचा स्वतःचा अनुभव सांगा. अमृत अनुभव लिहिला. अमृत अनुभव ग्रंथ ज्यांनी वाचला ना, त्या व्यक्तीला या जगतातलं निरपेक्ष तत्व जर स्पर्शित करायचं असेल, घ्यायचं असेल, तर केवळ अमृत अनुभव नावाच्या मराठी ग्रंथामधून, की जे खंडन खाद्यादी ग्रंथांना जमलं नाही, तेच श्री संत ज्ञानोबारांनी अमृत अनुभव नावाच्या ग्रंथातून आपल्याला सांगितले. विठाला बऱ्याच लोकांच्या बऱ्याच संकल्पना, विद्यापीठ स्तरावरचे लोक आहेत ते वेगळ्या पद्धतीचं चिंतन करतात. त्यांचं बरेच लोक हा ग्रंथ चितविलासाचा आहे असं मानतात. हो, नावही बरेच सांगता येतील, बाबाजी पंडित वगैरे असे बरेच लोक आहेत की ते म्हणतात हा ग्रंथ चितविलासाचा आहे. पण जर ग्रंथ चितविलासाचा असता तर ज्ञानोबारांनी पहिल्या प्रकरणाला अध्यारोपात्मक असं तत्वज्ञान प्रतिपादन केलं नसतं. आलं का लक्षात? गीतेत जाऊन 15व्या अध्यायात अध्यारोप अपवाद प्रतिपादन केला. कुठे? 15व्या अध्यायामध्ये. ऊर्ध्वमूल मदशाख मश्वथम प्राहुरव्यय छंदांशी 2 श्लोकामध्ये अध्यारोप केला. बरं का? किती? 2 श्लोकामध्ये. तुम्हाला हे सगळं समजतंय असं गृहीत धरून बोलतोय बरं का? नाही, मला गोष्टी पण येतात काही, तसं मी पाठ केल्यात बऱ्याचशा. अध्यारोप केला 2 श्लोकामध्ये. आणि 3ऱ्या श्लोकामध्ये अपवाद केला देवानी. न रूपमस्य हतथोपलभ्यते. हो, यथा उपलभ्यते तथा न सांगून अपवाद केला या संपूर्ण जगत पदार्थाचा. अर्थात गीतेचा अधिकारी अर्जुन आहे. अर्जुनातीय पांथी परिसन्या अर्जुन आहे. अशा अर्जुनाला अध्यारोप अपवादात्मक तत्वज्ञान कधी सांगितलं? 15व्या अध्यायामध्ये. कुठे सांगितलं? 15व्या अध्यायात. पहिल्यापासून 2ऱ्या अध्यायापासून 15व्या अध्यायात सांगितलं. म्हणजे 15व्या अध्यायापर्यंत अध्यारोप अपवाद इथं पहिल्याच प्रकरणामध्ये अध्यारोपाने सुरुवात केली आणि अत्यंत उत्तम तत्वज्ञान आपल्यापर्यंत आणून पोहोच केले ज्ञानोबारांनी. विठाला विठाला. अर्थात अमृत अनुभव ग्रंथ झाला. शिवशक्ती समावेशन निरविशेष स्वरूपाचं सापेक्ष भाव विरहित तत्व ज्ञानोबारांनी प्रतिपादन केलं. त्या आइन्स्टाईन नावाचे एक तत्ववेत्ते होऊन गेले परदेशातले. सगळ्याला बऱ्याच जणांना माहिती असलेली गोष्ट आहे. अतिशय मोठा बुद्धिवान मनुष्य. मला त्यांचं थोडस चरित्र BA ला होतं. ते अतिशय बुद्धिवान असलेला मनुष्य. त्यांनी सापेक्षवाद नावाचा वाद, त्याच्या नाव ठरलेले आहेत. डार्विनने उत्क्रांतीवाद, एरिगलचा काय, आपले आइन्स्टाईनचा हा सापेक्षवाद. जगाने डोक्यावर घेतलं या माणसाला. कोणी घेतलं? जगाने. सगळ्या भारताने नाही, जगाने घेतलं. पण जगाने ज्याला डोक्यावर घेतलं तो जर मनुष्य, आणि त्या माणसाला जर अमृतानुभव मिळाला असताना तर सापेक्षवादात थांबला नसता तो मनुष्य. निरपेक्षवाद काय आहे तो ज्ञानोबारांचा ग्रंथ वाचून त्याने आपल्या सापेक्षवादाचं खंडन केलं असतं आणि पुढे ज्ञानोबाराला गुरु मानलं असतं. विठाला विठाला. अमृतानुभवाच्या द्वारा पुढे आले. चांगदेवाला चमत्कार आणि चांगदेवाचं भाग्य जागृत करून ज्ञानोबाराय पुढे आले. पत्र पाठवलं चांगदेव महाराजांनी कोर, आणि कोर पत्र बघून न विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव 65. काय विचारला का प्रश्न? प्रश्न नाही विचारला. ओ देव कसा, आत्मा कसा, मी काय, काही नाही विचारलं बरं का. कोहम कथ काय नाही, कोहम नाही, कथम इदम नाही, को वय करता को जाता, काहीच नाही विचारलं. काहीच विचारलं नाही. कारण विचारायचं
त्याच्यात ते डोक्याच आलं नाही त्यावेळेला. हो तो असा होता ज्ञान चांगदेव चांगदेव चांगदेव. हो चांगदेव महाराज म्हणायचं बरं का, आपण हे ध्यानात ठेवायचं. चांगदेव म्हणजे का आपल्या घरचा गडी नाही. आपल्या घरातली बायको आपला ऐकत नाही, आपण चांगदेव महाराजाला चांगदेव म्हणतो, बरोबर नाही ते. अर्थात त्या कालचे चांगा अत्यंत उत्तम चांगले चांगदेव, आपण वांगे देव आहेत खऱ्या अर्थाने. आपण कसे येत फक्त तळणारे आहेत संसाराच्या त्याला, बाकी काही नाही आपलं जीवन. आहे का नाही देशमुख महाराज? बरोबर का चुकीचं? बरं लाज आहे का त्याची आपल्याला? एवढे निर्लज्ज. अर्थात चांगदेव 65 आणि चांगदेव 65चं वैशिष्ट्य सांगून ठेवतो तुम्हाला. सगळ्या ग्रंथांचं आहे ना प्रतिपादन करत असताना तोम पदाच्या शुद्धीपासून आरंभ असतो. मंगल असतं. इथेही मंगल ज्ञानोबाराने केलं, पण आशीर्वादात्मक मंगल आहे. स्वस्ती हे वटेश्वरा 18 वर्षाचा पोरगा ज्ञानदेव 1400 वर्षाच्या चांगदेवाला कल्याण असो म्हणून आशीर्वाद देत आहे. का चांगदेव महाराजांना दिलेली संधी आहे ज्ञानोबारांनी एक प्रकारची. ज्ञानोबाला समजण्याकरता 1400 वर्ष जगावं लागलं या माणसाला. किती? 1400 वर्ष जगावं लागलं. 100 वर्ष कुठे आहेत आपले? 100 वर्षात ज्ञानेश्वरी का गाथा का काय? 4-2 अभंगाचे टिपणं पाठ कीर्तन भलता अंकार बटणं तुटतात शंख शर्टाचे. जरा वाजवता आलं की बटणं तुटतात माणसाची. अवघड गोष्ट आहे. 1400 वर्षानंतर ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबाराय कळण्याकरता 1400 वर्ष जिवंत राहावं लागलं आणि लपावं लागलं काळा पुढे त्यांना. त्या ज्ञानोबारायांनी निर्भय केलं. कोणाला? जो काळाला भीत होता त्या माणसाला. आणि निर्भय करून पूर्ण तत्वव्यक्ता केलं चांगदेव महाराजांना. अशी चांगदेव 65 नंतर ज्ञानोबाराच्या मनात आलं. संपूर्ण जगातल्या या वैदिक वारकरी सनातनी संप्रदायाला म्हणजे वारकरी संप्रदायाला आपण तत्वज्ञानाची बैसका देऊन प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्तीची जागृती द्यावी. ज्ञानोबारांनी वारी सुरू केली. ज्ञानोबारांनी वारी सुरू केली नाही. ज्ञानोबारांच्या घरातली 846वी वारी ही मागची झालेली. किती? 846. आपेगावरून ज्ञानोबारांची वारी असते. नामदेवरांनी वर्णन करताना असं लिहिलंय, भक्त त्र्यंबक पंथ मूळ पुरुष आदी तयाची समाधी. एक भक्त जगातला प्रेम भंडारी नामदेव महाराज त्र्यंबक पंथांना भक्त संज्ञा देतात. काय देतात? एक भक्त दुसऱ्याला हरिभक्ताला हरिभक्त परायण म्हणायला तर तो का हरिभक्त आहे का? म्हटला तरी नीट म्हणत नाही. याचा अर्थ त्र्यंबक पंथांची भक्तीची योग्यता काय असेल. आणि 846वी वारी ज्ञानोबारांनी आपल्या मताने आळंदीवरून सुरू केली आणि पंढरपूरला माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवेधिले. अत्यंत सुंदर वारी. अर्थात ज्ञानोत्तर काळातली प्रेम लक्षणा वारी आणि ज्ञानोबाराची वारी. म्हणून तर सगळ्या संतांनी हा कित्ता गिरवला आणि वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाची बैसका देणारे ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे पाया रचणारे आहेत असा शब्द प्रयोग केला बहिणाबाईंनी. ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे वारकरी संप्रदाय ज्ञानोबारांनी सुरू केला नाही. आदि वैष्णव शिवाय तिथपासून आहे. मात्र ज्ञानोबारांनी तत्वज्ञानाची बैसका दिली आणि वारकरी संप्रदायाचं रूप नेटाला आलं. जाता जाता समाधीला हरिपाठ द्यावा म्हणून छोटासा सुंदर ज्ञानोबारांच्या सर्व वाङ्मय कल्पवृक्षाला लागलेलं शेवटचं सुंदर रसाळ फळ म्हणजे हरिपाठ आहे. विठाला हरिपाठ लिहावा आणि शेवटची ग्रंथकृती म्हणून ज्ञानोबाराने हरिपाठ लिहिला आणि हरिपाठ नाव ठेवलं त्याचं हरिपाठ. का? हरिविपुला हरिमुखी म्हणा हरिमुखी सगळे हरि
हरी शब्दाचा प्रयोग आहे. याचा द्रुपदच काय, हरिमुखे, हरी आहे हरी, म्हणून हरिपाठ. हरी शब्दाचा अर्थ आहे रु हरती, पापान हरती, अज्ञानान हरती. इति हरी ही अज्ञानान शब्दाचा, पापान हे सामान्य दर्जाचं आहे बरं का, हे प्राथमिक दर्जाचं आहे. पण अज्ञानान हरती, अज्ञानाचं हरण करणारा जो तो हरी. म्हणून तर महाराजांनी शब्द प्रयोग केलेला आहे. गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कोण, हरी हरी हरी, हरी शब्दाचा प्रयोग. हा, गीता सांगून काय केलं, अर्जुनाच्या अज्ञानाचं हरण केलं. काय केलं, अर्जुनाच्या अज्ञानाचं हरण केलं. हे आता गीतेच्या बद्दल आपण बोलणारच आहोत थोडस, पण आलाच मध्ये विषय थोडासा. गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. याच्यामध्ये, या गीतेमध्ये किती जोड्या येतात, एक संजय धृतराष्ट्र, दुसरी अर्जुन कृष्ण, तिसरी हनुमंतराय आणि भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंतराय. चालेल, काय हरकत नाही. वा, ते ज्ञानभराने एक ओवीच लिहिली ना, हार तू विशेष श्रोते यांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू दोघांचा, परिसोनी परिसा. विठाला विठाला. प्रत्येक नावाचं तुम्ही ऐकलंच असेल, पण तरी सुद्धा मी सांगतो चालता चालता तुम्हाला बरं का. अर्जुन आहे ना, अर्जुन, अर्जुन, हो काय, ज्ञानादी धन अर्जनात अर्जुन. कोणचं धन अर्जन करणारा, ज्ञानादी धनाचं अर्जन करतो, म्हणून त्याला दुसरा एक शब्द प्रयोग केलाय, धनंजय. धनांजयती इति. कोणचं धन आहे, ज्ञानादी धन अर्जनात. अर्जन हा जो शब्द आहे तो अतिशय उत्तम शब्द आहे. अर्जन शब्द कसा आहे, अर्जन, हो, कमिशन म्हणजे अर्जन नाही का. आपल्या भागामध्ये इतके कमिशन खाणारे लोक आहेत आपल्या भागामध्ये, का आता बंद झाले आहेत का, ते नेहमी कमी खातात पण शेणच खातात. हो, हा कमी. आता तर कीर्तनात सुद्धा कमिशन खाणारे लोक निरगत. ह्याच्यापेक्षा मोठं पाप, निकृष्ट, नालायक माणसं पैदाच नाही होऊ शकत. विठाला अर्जन शब्द निरा, अर्जन शब्द आदरार्थाचा आहे. कशाचा आहे, आदरार्थ. हो, मग ज्ञान धन अर्जन करावं लागतं. त्याच्याकरता हो सेवा हा दारवंट आहे. अर्जना करता योग्य पद्धतीने जावं लागतं, ओरबडण्याकरता योग्य पद्धतीने जावं लागत नाही. आणि ओरबडलेलं उपयोगाला येत नसतं, हे पक्क ध्यानात ठेवा. काय, हो, स्पर्धेने ओरबडलेलं उपयोगाला येत, विचार केला करणाने. अर्जुनाला हरवण्याकरता आपल्याला शिकायला कुठे जावं लागेल, परशुरामात. वरबडलेली विद्या आहे ती. काय ती, खोटं बोलून वरबडून घेतलेली विद्या आहे. गेला वरबडलं त्याने, ते घेत नाही सुद्धा, पण वेळेला उपयोगाला नाही आलं. कोणाला, करणार. हो, रथचक्र धरणीमाय गिळत होती, दाताने बाण सोडत होता. अवस्थेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने बघितलं, अर्जुनाला सांगितलं थांबू नकोस, आता तुला ही संधी, सोड आणि मार. हा आतताईला वेळ मिळालेला आहे. आणि मग एवढं अर्जन केलेलं ज्ञान, वरबडलेलं ज्ञान उपयोगाला आलं नाही आणि त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडावं लागलं मृत्युमुखी. अशा पद्धती ज्ञान तुम्ही कसं घेताय त्याच्यावर अवलंबून. हो, कोणचं ज्ञान सुख देतं आणि कोणचं ज्ञान दुःख देतं. काय, कोणचं ज्ञान सुख देतं आणि कोणचं ज्ञान. अर्जुन सुखी झाला. काय झाला, अर्जुन सुखी झाला. हो, अर्जुन सुखी झाला. नाही नाही, पूर्ण ब्रह्म झाला. हो,
विठाला घुळा वाजती टाळ आहे की नाही? असं नाही म्हटलं की हे पुचा वाजती असं आहे का? चुक 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 असं होतं का टाळाचं? नाही, ते बी खणखणीत. टाळ हल्ली बारीक बारीक यायला लागलीत, कमी झालीत टाळ का वाजवून कमी झाले. दोघ जणांनी वाजवायचं, बारी बारीन नाही. विठ्ठल विठ्ठलाला आहे ना, बारी बारीन नाही वाजवायचे. ह्याच्यात असा दणका झाला पाहिजे, घोष झाला पाहिजे. विठाला विठाला. अतिशय महत्वाचा आहे. म्हणून त्या तुम्ही जर पंजाबला गेले ना तर अर्जुनला काय म्हणतात? अर्जन सिंग. अर्जन शब्दाचा अर्थ संपादन करणे अशा अर्थाने. ज्ञानाधिधन अर्जुन. हा इथे अर्जुन. हा पुढे आता कृष्णाच्या बाबतीमध्ये आकर्षणात ते काही बोलायची गरजच नाहीये. तो देवच आहे, अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे, निर्विशेष आहे, सविशेष आहे आणि स्वरूप आहे वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल काहीच चर्चा नाही करायची. पुढे संजय. कोण आहे? संजय. संजय शब्दाचा अर्थ आहे सम्यक संसारं जयति इति संजय. सम्यकत्वाने किंवा सम्यकत्व ज्ञान संपादनेना जो संपूर्ण संसाराला जिंकतो त्याला काय म्हणायचं? संजय. संजय गीतेतला संत आहे. काय तो गीतेतला संत आहे. तुम्ही पहा, तुम्ही जरा ऑब्झर्वेशन केलं ना गीतेवर तर लक्षात येईल, महाभारतावर तर तुमच्या लक्षात येईल. तो धृतराष्ट्राकडे जितका प्रिय होता ना तितकाच विदुराकडे प्रिय होता. जितका विदुराकडे प्रिय होता ना तितकाच धर्मराजाकडे प्रिय होता. कोण? संजय. होता कोण? तो घोड्याचा खरारा करणारा मनुष्य एक प्रकारचा. काय होता? व्यवहाराचा अधिकार निराळा असतो आणि ज्ञानाचा अधिकार निराळा असतो. धृतराष्ट्राकडे सन्मान. धृतराष्ट्राला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, अशा प्रकारची भावना होती संजयाबद्दल. हो, विदुराबद्दल आपोपर भावना होती, पण संजयाबद्दल मित्रत्वाची भावना होती. एक सेवक असून सुद्धा मित्रत्वाची भावना. असा संत सगळीकडे पूजनीय असतो. संत काय असतो? सगळीकडे पूजनीय असतो. विद्वान सर्वत्र पूज्यते. अर्थात संत सगळीकडे पूजनीय असलेले संजय. म्हणून सम्यकत्व ज्ञान रूपाने ज्याने संसाराला जिंकलं तो संजय गीतेतला दुसरा माणूस आहे. हा वक्ता पण आहे आणि हा श्रोता पण आहे आणि दृष्टा पण आहे. विठाला विठाला. एक श्रोता आहे पण अपेक्षा मात्र निराळी. पण नईलाजाने गीता ऐकली आणि तो सुद्धा गीतेने मुक्त झाला. बरं का? तो सुद्धा गीतेने मुक्त झाला. अर्जुन, संजय, भगवान कृष्ण परमात्मा, हनुमंतराय. अत्यंत सुंदर अशा प्रकारची बैठक आहे. आणि देवाने अर्जुनाने कशा करता सांगितलं मी तुम्हाला? हे ज्ञानाधिधन अर्जुनात याच्या करता. विठाला विठाला. ज्ञानेश्वरी गाथा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हरिपाठ. हरी कुरुक्षेत्री सांगे, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. गीता ज्ञान कुरुक्षेत्रावर सांगितलं. कोणी? तिथे त्याच्याकरता शब्द प्रयोग केलाय महाराजांनी. हरी. हरी. हरी म्हणजे काय? अज्ञान निवर्तक जो आहे त्याला हरी म्हणायचं. अज्ञान नाशक, अज्ञान निवर्तक त्याला म्हणायचं हरी. आणि म्हणून तोच हरी शब्द घेऊन श्री संत ज्ञानोबारांनी त्याचा पाठ लिहिला. पठ्यती इति पाठ. पाठ करणे. पाठ करणे म्हणजे कंठस्थ करणे नाही. कंठस्थ करणे नाही नुसतं. कंठस्थ करणे हा अर्थ तर आहे ते त्याच्यात अभिप्रेत. पण पाठ करणे म्हणजे पुन्हा पुन्हा. ते षडलिंग आहेत आपल्याकडं. काय? उपक्रमो उपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवादो उपपत्तीच. काय?
अर्थवाद उपपत्तीचे लिंगन तात्पर्य निर्णय षडलिंग, त्याच्यात अभ्यासलिंग आहे. अभ्यासलिंग शब्दाचा अर्थ काय? अभ्यासलिंग शब्दाचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा तेच तेच करणं, आहे की नाही? आपण अभ्यास करतो 10 तिरकिट कथा तिरकिट तक धकिट धीर धीर किट धा कत धा 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 कत धा 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 कत धा. अर्थात हा अभ्यास. ते एकदा वाजवायचंय का? एकदा वाजवायचं सोडून नाही, 100दा 1000दा तिरकिट 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 भोकायचं सार, हे अभ्यास आहे. तोच अभ्यास गीतेचा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका, डबल डबल 4 वेळेला. संत देण्याची पद्धतच अशी आहे. संत देणाऱ्याने एकदा म्हणायचं, घेणाऱ्याने 3दा म्हणायचं, अशी पद्धत. आता ज्याला येत नाही ना, आपण पुढे एकदा म्हटलं आणि त्याला 2-3दा म्हणता येत नाही ना, मग आपण एकदा म्हणायचं, त्याला एकदा म्हणायला लावायचं. तसंही येत नसेल ना, तर देणाऱ्याने 2दा म्हणायचं, त्याला एकदा म्हणायला लावायचं. तसंही येत नसेल तर देणाऱ्याने 3दा म्हणायचं आणि त्याला एकदा म्हणायला लावायचं. असं करायचं, त्याला अभ्यास म्हणतात. पुन्हा पुन्हा म्हणून पठ्यती ती पाठ, पाठ करणे, पुन्हा पुन्हा तेच करणे. अशा प्रकारचा हरिपाठ लिहिताना ज्ञानवारांनी पहिला अभंग लिहिला. देवाची द्वारी उभा शब्दाने मंगल करून ज्ञानवाराने द्वार आणि तिथं उभा राहिला तर 4 मुक्ती प्राप्त होतात. द्रौपद लिहिलं हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे म्हणा, डबल हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 2 वेळेला म्हणण्याचे 2 कारणे आहेत, 2 वेळेला म्हणण्याचे 3 कारणे आहेत आणि 2 वेळेला म्हणण्याचे 4 कारणे. विठाला विठाला. ज्ञानवारांनी मला हा अभंगावर यायचं आणि पट दिशी शास्त्र याच्यावर यायचे आणि गीता गीतेचं थोडस सांगायचं आहे बरं का. त्याच्याकरता मी पटपट पुढे यायला लागलो. जरा ऐका गंमत. हा ज्ञानवारांनी 3रं चरण लिहिलं. आसोणी संसारी जिव्हे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाई. असं ज्ञानवारांनी हे चरण लिहिलं आणि ज्ञानवारांनी समाजाच्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघितलं. कल्पना आहे बरं काय, पण अभंगाशी सुसंगत कल्पना. बघितल्यानंतर ज्ञानोबाच्या लक्षात आलं, ह्या लोकांच्या डोक्यात शंका आली बरं का. ठीक आहे, यालाच प्रमाणगत संशय म्हणतात. हा प्रमाण संशय निवृत्त झाला पाहिजे. यांचा प्रमाण जी वेद वाक्य त्याबद्दल संशय निर्माण झाला. ठीक आहे, अभंग पुरा केला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा पुराणाचा विषय येऊन गेला त्याच्यात. व्यासांनी पुराण लिहिली. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा. पूर्ण झाला अभंग. पण ज्ञानवारांच्या डोक्यात की लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रमाणासंभावना आहे. प्रमाणाबद्दल वेद जी प्रमाण त्याबद्दल हो नेमकं काय वेदात हो वेदशास्त्र उभारी बाह्य साधा. ठीक आहे, काय हरकत नाही, हो लिहिलं. पण नेमकं हे जे वेदशास्त्र हात उभा करून आपल्याला पाठिंबा देतात. काय देतात? हो बरोबर आहे तुमचं. काय तुमचं बरोबर. लोकांच्या डोक्यात शंका आली की हा जो पाठिंबा आहे तो आतला आहे का बाहेरचा आहे? कसं आहे?
आतला पाठिंबा म्हणजे चुरून खाणं, बाहेरचा पाठिंबा म्हणजे कडीकडीचं खाणं. पाठिंबा आहे बरोबर आहे, पण हा कसा आहे पाठिंबा? नेमका पाठिंबा कसा आहे? बऱ्याच वेळेला असं घडतं, तुम्ही करा आमचा पाठिंबा आहे. आता इथं सप्ताह चालू आहे आपला, आप्पा सप्ताह चालू द्या, काय हरकत नाही, काय कमी पडलं तर सांगा बरं का, पण मला काय वेळ नाही, मला काय बोलू ना. पाठिंबा आहे की नाही? बाहेरचा पाठिंबा म्हणायचा. हा कसा पाठिंबा? हो, आता सरकार स्थापन झालं की नाही, ह्या 3 डावाचं. 3 डावाचं म्हणजे पांडव 5 आणि हे 3 डाव, ते पांडव हे 3 डाव. आता हे धार्मिक आहेत म्हणून 3 डाव म्हणायचे. 3 डाव. आता धृतराष्ट्राचं काय झालं हे सगळ्याला माहिती आहे, असतो काय घेणं देणं नाही. संजय यांच्याकडे आला बिचारा, ठीक आहे काय असं, विकर्ण इकडे आला, असू देत काय असेल ते असेल, महाभारताचं चिंतन. आता बाह्यांनी कसं केलं, एकाने बिनशर्त पाठिंबा दिला, आहे की नाही? आपण तुम्हाला माझ्यापेक्षा ज्ञान, याचं जास्त ज्ञान. बिनशर्त दिला की नाही? श्याम महाराज मास्तर कसा दिला? बिनशर्त का दिला? दुसऱ्याची हवा कमी करण्याकरता आपण बिनशर्त पाठिंबा द्यायचा असतो. आलं का? इतके हुशार लोक आहेत बरं काही. पाठिंबा पण आतलाय का बाहेरचा आहे? जुन्या काळामध्ये, तर तुम्हाला आठवतं का नाही मला नाही माहिती, पण जुन्या काळामध्ये ब्राह्मण एकादशी सांगायला यायची की नाही? एकादशी सांगायला गळ्यात झोळी असायची. भिक्षुकी व्यवसाय म्हणून नाही, लोकांना ज्ञान द्यावं काही गोष्टीचं. तर वेद वाचण्याची आपली तर योग्यता नव्हतीच, ऐकण्याची योग्यता नव्हती, त्यामुळे त्याचा प्रश्नच नव्हता. पण आपल्याला एकादशी किती, द्वादशी किती, शिवरात्र कधी आहे हे कळावं याकरता ते यायचे आणि दारात आलं की ते सांगायला लागायचे. जे आहे ते कालाच्या ठाई, आज दशमीचा दिवस आहे, एक भुक्त राहावे. उद्या कालाची ठाई त्या ठिकाणी एकादशी आहे, ती निरंकार करावी. आणि परवा द्वादशी आहे, त्या परवाच्या द्वादशीला सूर्य उदयाच्या वेळेला द्वादशी सोडावी, म्हणजे व्रत पूर्ण होऊन अनंत पुण्य प्राप्त होते आहे. असं लगेच मग ते झोळीमध्ये धान्य टाकायचं, ते निघून जायचं. शेतकरी मनुष्य बैल बांधत होता, सोडत होता, ब्राह्मणाने सांगितलं, ब्राह्मण निघून गेले. त्याने ऐकलं पण लक्षात नाही राहिलं. एकादशीच्या दिवशी त्याला शंका आली, आज एकादश आहे का काल सांगितली देवानी? नेमकी देवानी एकादश सांगितले, काल सांगितलं का आज आहे का उद्या आहे? आपल्याकडून आज जेवण करायच्या अगोदर 10च्या दरम्यान त्याला आठवण आली, हो न्याहारी करायची ना, त्या अगोदर आपण विचारून घेऊ. एकादशी जर आज असली तर मोडल आपली. मग हा ना, देव आपल्या गावातच गेला दारामध्ये, आणि दारात गेल्यानंतर हो त्याने, ओ देवा कुठे आहात? ते देव बसले होते जेवायला. कशाला? हो 4-5 चपात्या, सुंदर पैकी एकीकडे वरण, वांग्याची भाजी भरपूर, सुंदर अशा प्रकारचा एक कांदा कापलेला होता. आणि ते जेवायला बसलेले, हा सरळच आतमध्ये गेला, जेवायला बसले तिथं देव, आणि लगेचच म्हणला, देवा मी चलतो. नाही नाही म्हटले, असं नाही, काय तुम्ही सांगा ना, काय कशा करता आले होते? हा म्हटले, काल तुम्ही एकादशी सांगितली ना, परवा आली एकादशी सांगितली. ऐकलं म्हटले, पण मला मात्र शंका निर्माण झाली की काल आहे का आज आहे का उद्या आहे? म्हटले आजच एकादशी आहे. तो त्यांच्याकडे बघत राहिला, देवा हे काय आहे? ते म्हटले हे जेवण आहे. म्हणजे मग आज तुम्हाला एकादशी? ते म्हटले आम्ही 2 कामं कशी करायची, सांगायचं पण आणि करायचं पण. आम्ही सांगायचं, तुम्ही पाठिंबा पण कसा आहे, असा आहे का? विठाला असं आहे का? असं वाटलं ज्ञानोबारांना, म्हणून ज्ञानोबारा सांगतात तसं नाही, बाहेरचा नाही. तुम्ही करा, तुम लढो, तसं नाही. मग स्वतः वेद, स्वतः शास्त्र
आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा पुराण राहिले होते ना, म्हणून पुराण सुद्धा हे तिघही जण हरीलाच गातात, म्हणून तुम्ही सुद्धा हरीला गा या करता. हे कसे हरीला गातात हे सांगण्याकरता ज्ञानोबारांनी दुसऱ्या अभंगाचं पहिलं चरण चहु वेदे म्हटले. नुसतं वेद पुराण बाहेरून नाही, स्वतः सुद्धा कृतीपूर्वक 18 पुराणी हर्षी गाती. हर्षी गाती हे सगळीकडे लावायचं. चहुवेदी हर्षी गाती, 18 पुराण साही शास्त्री हर्षी गाती आणि 18 पुराणे हर्षी गाती. 18 ही पुराणी हरिशी गाती. 18 ही म्हणजे उपपुराणासह वर्तमान. बर का, ज्ञानोबारांचे एक पुराण आवडते, हरिवंश पुराण, हरिनामासन. या पुराण 18 पुराणामध्ये त्याचा समावेश नाहीये, पण ते पुराण ज्ञानोबारांचं आवडतं पुराण आहे, कारण ते हरिवंश पुराण आहे. विठाला ज्ञानोबारांनी सांगितलं तसं नाही. स्वतः चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिशी गाती. वेद 4, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ज्ञानोबारांनी अथर्ववेदाचा ज्ञानेश्वरीत फारसा उल्लेख केलेला नाही. ऋग, यजु, साम तो मी म्हणे आत्मा विभूतीमध्ये सांगताना 3च. त्याचं कारण 4था वेद हा अथर्ववेद का नाकारला नाही. वेद देवानीच केलेला आहे, देवानीच दिलेला आहे, देवाच्याच निश्वासातून आहे. निश्वास शब्दाचा अर्थ कुठल्याही परिश्रमाशिवाय परमात्मा पुरुषाने केलेला असा पुरुषकृत असलेला वेद आहे. विठाला अपौरुषे म्हणण्याचं कारण आहे त्याच्यात दोष नाही. पुरुषकृत बुद्धीमध्ये जे दोष असतात वस्तूत, तसा दोष कुठल्याही प्रकारचा नाही, म्हणून त्याला अपौरुषे शब्दाचा प्रयोग. दोष विवर्जित, दोष रहित आहे अशा प्रकारचा वेद. ते 4 आहेत. बाकीचं जाळ म्हणण्यापेक्षा वेद शब्दाचा प्रयोग केला. वेद आणि चहू म्हणजे 4 वेद. कोणाला गातात? हरीला गातात. कोणाला गातात? हरीला गातात. कसं गातात? जाण, हा जाण शब्द 2 अर्थाने घ्यायचा. पहिला असा घ्यायचा की चहुवेद साही शास्त्री जगत कारण स्वरूपाने हरी गातात असे तू जाण, असा घ्यायचा. आणि आता जाण या स्वरूपाने हरीला 4 वेद गातात.
कळलं? वाक्य कळलं माझं? वेदामध्ये काय आहे? जाणीव आहे. काय आहे? का जाणीवेचे निबळे, वेदापासून कोणी असे आगळे, इसोशेषा होणी ते पुढचे, त्याची गरज नाही आपल्याला. लागू पुरता उतारा म्हणजे पाहे पा जाणीवेचे निबळे. जाणीव कोणाकडे? जाणीव जेवढी आहे ना ती सगळीच्या सगळी देवानी वेदाच्या द्वारा आपल्यापर्यंत दिली. म्हणजे वेदच जाणीवेच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ आहे. किंबहुना जाणीव नावाची स्थिती वेदातूनच. कशा कशाची जाणीव दिली? कशा कशाची नाही दिली. कशा कशाची नाही दिली. हो, बसण्याची दिली, उठण्याची दिली, खाण्याची दिली, पिण्याची दिली, सगळ्याची दिली. अगदी खावं कसं आणि जावं कसं इथपर्यंत जाणीव आहे वेद अनंत बोलीला. पुढचं नाही पाहिजे आपल्याला आता, बरं का. मंथोनी नवनीताला याचा उपयोग होऊ शकतो. विढाला अर्थात वेदाने जाणीव दिली. कशा कशाची दिली? पहिल्यांदा कर्माची जाणीव दिली, उपासनेची जाणीव दिली आणि ज्ञानाची जाणीव दिली, परमात्म्याची जाणीव दिली, जगताची जाणीव दिली, जगत कारण सगळं जाणीव दिली. म्हणून जाणीव स्वरूप असलेला वेद. म्हणून जाण या स्वरूपाने, काय जाण या स्वरूपाने हरी आहे आणि त्या जाण या स्वरूपाने असलेल्या हरीला वेदाने गायले. चहुवेदी जाण हर्षी गाती, चहुवेदी हर्षी गाती जाण या स्वरूपाने. असं करायचं. अर्थ शब्द करता मागे पुढे करता येतो. जाण या स्वरूपाने संपूर्ण वेदाने हरी गायला. म्हणून हरी गायला तर कसा कसा गायला, कसं कसं गायला. मग कर्मापासून सांगायला गेलं ना तर फार लांब, पण थोडस सांगतो की ज्ञानाच्या बाबतीतलं सांगतो थोडस, बरं का. कशी जाण दिली आपल्याला? जाण दिली. कशाची दिली? हरीची जाण दिली. कोणाची दिली? हरीची जाण दिली, देवाची जाण दिली. अर्थात देव शब्द पहिल्या अभंगामध्ये आहेच. जाण दिली. कशी जाण दिली? दोन प्रकारची जाण दिली. एक अवांतर वाक्याने देवाच्या अस्तित्वाचा निसंदेह बोध होऊन भाव जागृती व्हावी याकरता अवांतर वाक्याच्या द्वारा जाणीव दिली. कळलं वाक्य? असं गृहीत धरतो मी. कळलं असं का? कळलं असं गृहीत धरतो. काय दिली? देवाच्या अस्तित्वाची जाणीव दिली. देवाच्या अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे काय? नेमकं आपल्या अंतःकरणातली भाव जागृती होणं, हे की नाही? परमार्थाला काय कारण आहे? महाराज सांगतात भावची कारण, भावची कारण. सगळे प्रमाण चालित म्हणायला आता वेळ कमी. भावाची कारण, भावाची कारण. महाराजांनी पुढे काय म्हटले? तुका म्हणे आण विठ्ठलाची. कोणाची आण व्हायली? जगद्गुरु तुकोबाराज चक्र नव्हते देवाची आण व्हायला. भाव मग आता भाव आहे की नाही आपल्याकडे? भाव नव्हते. भाव शब्दाचा अर्थ काय नाही? भाव, भाव म्हणजे काय? भाव म्हणजे भाऊ, भाव म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे नेमकं काय? बायकोवरचं, घरातलं, दारातलं, जगातलं, पैशावरचं असं भाव. हा, भाव शब्दाचा अर्थ भाव. आता आहे ना कांद्याचा भाव. म्हणजे यंदा इतके कांदे लावलेत लोकांनी का? आता महाग झाले म्हणून. म्हटलं पुढे भावच राहणार नाही तुम्हाला. कशाचा भाव नेमका? महाराजांचा भाव, कांद्याचा भाव, कीर्तनाचा, शर्टाचा, टोपीचा. कशाचा भाव? कोणचा नेमका? भाव शब्दाचा अर्थ आहे देवाच्या अस्तित्वाचा निसंदेह बोध. त्याला म्हणतात भाव. तुम्हाला जरा म्हणजे सोपं वाटलं असेल हे की नाही? भाव शब्दाचा अर्थ आमचे गुरुजी सांगायचे, गुरुदेव महाराज सांगायचे. आभाना पादक आवरण, असत्वा पादक आवरण, निवृत्तीपूर्वक देवाच्या अस्तित्वाचा निसंदेह बोध म्हणजे भाव. कळला भाव? उग भाव खाण्याकरता नाही सांगितलं बरं का मी. भाव शब्दाचा अर्थ आहे हा. आता इतके बसलोय आपण, देवाच्या अस्तित्वाचा निसंदेह बोध आहे का आपल्याकडं? आहे का?
म्हणून तर त्याने विचारलं द्या, तू ज्याला गातोस तो आहे कुठं सांग, काय बोल. राव पप्पा तुम्ही काय चक्रम आहेत का? कोण म्हणला? ध्रुवबाळ. हे काय ध्रुवबाळ नाही आपलं कोण? प्रल्हाद म्हणला. तुम्ही काय चक्रम आहेत का? तुम्हाला कळत नाही का? तो नाही कुठे, नाही कुठे म्हणजे वेद वचन आहे. ओम तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य वायु. नाही कुठे, सर्वत्र आहे. खांबात हो आहे ना. काय बोध आहे पक्का देवाच्या अस्तित्वाचा. खांबात का नरसिंह रूपाने आहे हे माहिती होतं का? सगुण आहे असं माहिती होतं का? असं देव आहे आणि तो सगुण निराकार सर्वत्र व्याप्त आहे, माया विशिष्ट आहे. हो, तो निर्गुण निराकार माया विरहित निरपेक्ष आहे आणि तोच सगुण साकार होऊन अभिव्यक्त होऊ शकतो. केवढा देवाच्या अस्तित्वाचा निश्चय, केवढा आहे आपल्याकडे हा निश्चय आहे का? गंध लावला, कीर्तन करायला बांधला, बोमट्याने कंबर बांधलं म्हणजे त्याला देव अस्तित्वाच. एका मोठ्या कीर्तनकाराची मुलाखत घेतली, त्याला विचारलं देव नक्की आहे का? सांगितलं मला तरी अजून भ्रम आहे म्हणे. याला हाणलं पाहिजे, लोकांनी हाणलं पाहिजे कीर्तनात. देव आहेच, त्याच्यात काय विवाद नाही. आहेच देव, आलं का लक्षात? आहेच. निवडणूक जिंकाय करता देव आहे म्हणायचं नाही. आणि देवाचे बाप आम्ही आहेत म्हटल्यानंतर निवडणूक हारत असतो मनुष्य, हे पण ध्यानात ठेवा. तेव्हा म्हटले देव आहे. मारली लात त्याने नरसिंह रूपाने प्रगट. देवाच्या अस्तित्वाचा निसंदेह बोध याला म्हणतात आभानापादक, असत्वापादकावर निवृत्त. आभानापादक म्हणजे काय? अभान, अभान आपादक असं पदच्छेद. आता हे पाठ नाही, मला पाठाची सवय शिकवण्याची. माझ्याकडे लहान पोरं येतात, शिकून गेल्यानंतर नाही ते येत नंतर परत, पण शिकेपर्यंत राहतात. असत्व आपादक. देव नाही, म्हणजे नका, सत्व म्हणजे अस्तित्व, आपादक म्हणजे संपादन. देव नाही अशा प्रकारची संपादना. अभान, भान होत नाही. भान का होऊ नये? हर एक व्यक्तीला भान होणं जरुरीच आहे. होणं जरुरीच आहे. का जरुरीच आहे? त्याचं कारण आहे, हो, चाले हे शरीर. संतांचं प्रमाण पटत नसलं तरी जगताचा प्रवाह चालू आहे. काय चालू आहे? बाप लेख होते, पोरग आहे ना, पोरग देव मानणार होत. बाप देव मानत नव्हता. देव गोष्ट ऐकली असेल तुम्ही, मानत नव्हता तो देव. पोरग म्हटलं ह्या बापाला करावं काय वेळ. कारण प्रल्हाद पण देव मानणारा, देव न मानणारा तो देव मी आहे असं म्हणणार. म्हणजे खरं तर खरी पुढची पायरी आहे देव मी आहे म्हणणं, आहे की नाही? ओम ब्रह्मा असं नव्हतं त्याच. सगुणत्वाने सत्ता संपदा संबंधाने तो देव मी आहे म्हणून. काय करावं याला, कसं काय पटवावं? पोरांनी चित्र काढले, चित्र सुंदर काढलं आणि झोपला. सकाळी उठल्याबरोबर त्याने बापाच्या नावाने आरडायला सुरुवात केली, पप्पा 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 पप्पा. काय रे काय झालं? बघा ना चित्र, याच्यात काय विशेष आहे? चित्र ते म्हणत तसं नाही. मी रात्रीचा उठून बसलो आणि बघत होतो, ही पेन्सिल उठली आणि हे सगळं चित्र काढलं म्हणजे सुंदर. मूर्खेस म्हणे असं होत असते. त्याला कोणीतरी करणारा लागतो. पोरगा म्हटला तुम्हाला ही अक्कल आत्ताशी यायला लागली. जगात दिसतंय एवढं मोठं, याचं करता कोणीतरी, त्याचं नाव देव आहे. त्याचं नाव काय? आणि आभानापादक आवरण असावं आपल्याला काय गरज आहे? गंमत आहे की नाही? या दोन्ही आवरण निवृत्तीपूर्वक देव अस्तित्वाचा पक्का निश्चय, याला म्हणायचं भाव. म्हणून महाराज म्हणतात, प्रमाण मला आठवेना.
म्हणून तर परशुराम प्रल्हादाच्या सांगण्याने आणि हिरण्यकशिपूच्या लातेने देव बाहेर आला आणि हिरण्यकशिपूला देवरूप केलं. अर्थात देव अस्तित्वाचा निश्चय. म्हणून तर सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म असं वेदाने अवांतर वाक्य प्रतिपादन केलं. कोणचं केलं? असे अनंत येते. मी एक नमुने दाखल सांगितलं. नमुने दाखल एक असे अनंत देवाच्या किंवा जीवाच्या स्वरूपाचं केवळ वर्णन ज्याच्यात असतं त्याला काय म्हणायचं? अवांतर वाक्य. देव आणि जीव यांचं एकत्व प्रतिपादन केलं जातं त्याला म्हणायचं महावाक्य. आणि मग असा भाव शुद्ध झाल्यानंतर, कसा? अशी भाव शुद्धी झाल्यानंतर देव अस्तित्वाचा पक्का निश्चय होणं, देव अस्तित्वाचा पक्का निश्चय झाला की याला म्हणायचं भाव शुद्धी झाली. आणि या भाव शुद्धीच्या पश्चात वेद हरीला गातो. अरे इकडे तिकडे नाही, तूच हरी असतात अशी ही जाणीव दिली. आणि या जाणीव स्वरूपाने वेदाने हरी गायला म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात चहुवेदी जाण. आता कितीतरी या बाबतीत बोलण्यासारखं आहे. मला गीतेचं शेवटी 2-4 शब्द पोहायला सांगायचे ते. विठाला शास्त्री कारण तिथंच अर्थ आहे. अर्थ कळत नाही लवकर, मात्र तिथंच आहे. कारण शब्द आहे ना, कारण. आता जरा मोठं वाक्य वापरतो, नीट आहे. वेदाने जाण स्वरूपाने म्हणजे अधिष्ठान स्वरूपाने परमात्म्याला गायले. शास्त्राने अभिन्न निमित्त उपादान कारण स्वरूपाने वेदाला ह्याला देवाला गायलं, हरीला गायलं. आणि पुराणाने सगुण साकार चरित्रात्मक पद्धतीने अष्टभाव सात्विक निर्माण व्हावेत. भावना विविध झालेल्या व्यक्तीच्या अंतःकरणात प्रेम लक्षणात्मक वृत्तीची भक्ती जागृत व्हावी याकरता सगुण साकार हरीला गायलेले. अभिन्न निमित्त उपादान कारण स्वरूपाने शास्त्राने गायला. सगळ्या शास्त्राचा विचार करा. त्यातली त्यात 6 शास्त्र कोणते? आस्तिक. कोणते? आस्तिक. आस्तिक शास्त्रकार का? आस्तिक शास्त्रकाराचं एक लक्षण पहिलं सांगतो. नास्तिकाचं पहिलं लक्षण सांगताना नास्तिक वेदनिंद का असं केलंय. आस्तिक शास्त्रकाराचं लक्षण सांगतो थोडक्यात की जे पुनर्जन्म आणि परजन्म मानतात त्यांना आस्तिक म्हणायचं. एक लक्षण द्या. हे जरा विस्तार करायची गरज आहे पण ती कीर्तनातला नाही विस्तार. लक्षण आस्तिक. हे 6 शास्त्र आस्तिक आहेत. ते पुनर्जन्म मानतात, परजन्म मानतात. किती? 6च्या 6. न्याय, सांख्य, योग, पुढं काय? योग 5च झाले. 6 हा वैशेषिक, विशेषात वैशेषिक, वैशेषिक असे 6 शास्त्र. आता ह्या 6 शास्त्राचं चिंतन करायचं झालं ना तर त्यांनी कारण रूपाने जगत कारण रूपाने कसा गायला ह्याच्याकरता निदान एक शास्त्राला एका कीर्तनाची गरज आहे. त्याचं कारण आपण या छोट्या छोट्या ग्रंथामध्ये वेदांत परिभाषा किंवा विचारसागर पंचदशी यामध्ये आपण ऐकलेलं आहे की जगत कारणत्व कुठल्या शास्त्रकाराने कसं मांडलं. सरते शेवटी ते चेतनापर्यंत जाऊन पोहोचतं. म्हणून जगत कारण स्वरूपाने शास्त्राने हरी गायला. आता त्या शास्त्रामध्ये वेदांत शास्त्र बलवान आहे, मोठा आहे, खरं आहे, सत्य आहे. त्या वेदांत शास्त्राचे 3 ग्रंथ प्रमुख आहेत. एक आहे उपनिषद, दुसरा आहे ब्रह्मसूत्र आणि तिसरा आहे गीता, भगवद्गीता. आता याच्यात ब्रह्मसूत्राने अर्थात ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म हरी गायलाच आहे, शिकवण्याच्या स्वरूपाने हरी गायला. तत्व समन्वय, शास्त्रीय नीतिवाद, चतुसूत्री येते. अर्थात ब्रह्मसूत्र हे त्यातलं एक प्रमुख आहे, व्यास रचित. त्याच्यावर भगवत्पाद पूज्य शंकराचार्यांनी भाष्य पण मोठं लिहिलेलं आहे. असतो अर्थात ब्रह्मसूत्राने म्हणजे वेदांत शास्त्रातल्या एका प्रस्थानाने हरी गायला ब्रह्मसूत्राने. दुसरा उपनिषदाने कसा गायला? सगळे उपनिषद घ्या. 10 ईशकेन कठमुंड मांडू काय बृहदारण्य छांदोग्य
प्रश्न शेवटचा. अशा 10 उपनिषदामध्ये हरीची चर्चा आहे. कशाची चर्चा आहे? हरीची चर्चा आहे. जगत कारणत्वाची चर्चा आहे शास्त्रामध्ये. वेदांत शास्त्र तत् अंतर्गत असलेले एक प्रस्थान म्हणजे उपनिषद. आणि त्या उपनिषदाने माणसाला शिकवता शिकवता कारणवाद प्रतिपादन केला. काय केलं? हो, ईशावास्य उपनिषद. ईशावास्य इदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजित. दोन परस्पर विरुद्ध शब्द आहेत, त्यक्तेन आणि भुंजित. याचा समन्वय लावण्याकरता 20 मिनिटं लागतात. परस्पर विरुद्ध आहेत की नाही? त्याग आणि भोग दोन विरुद्ध शब्द आहेत की नाही? तेन त्यक्तेन भुंजित मागृध कस्य स्विद्धन. दुसऱ्याच्या धनावर गिधाड वृत्ती ठेवू नये. आणि हल्ली गिधाड वृत्तीचे माणसच जास्त आहेत. दुसऱ्याची संपत्ती ओरबडण्याचा प्रयत्न. मागृध, वृद्ध म्हणजे गिधाड. गिधाडाचं काय असतंय? गिधाड कुठं बघत असतं? मेलेले ढोर. मागृध कस्य स्विद्धन. उपदेश हा हरी गायला उपनिषदाने. मला तात्पर्य सांगायचं, हरी गायला उपनिषदाने, गीतेने हरी गायला. विठाला वेदांत शास्त्र त्याचे 3 आणि त्यातलं शेवटचं म्हणजे गीता हे प्रमुख शास्त्र आहे. का? या गीतेचे शब्द मंत्र आत्मा अवतीर्ण करतात. काय करतात? साचची बोलाचे नव्हे, हे आत्मा अवतरविती मंत्र गीतेचे. आत्म्याचं अवतरण, आत्मा प्रगटीकरण, आत्म्याचं वस्तू असते प्रत्यक्ष, पण ती ज्ञानगत नसते. बऱ्याच वेळेला असं घडतं. स्वतंत्र बराच मोठा विषय हा. वस्तुगत प्रत्यक्ष आहे पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. असतो आत्म्याचं अवतरण होणं. असे मंत्र म्हणजे आत्म्याचं अवतरण करणार गीता शास्त्र ज्ञानोबारांनी गोड ज्ञानेश्वरी लिहिली. कितीतरी ओव्या आपल्याला या संबंधाने सांगता येतील. 8:42 झाले. 9 वाजता बरोबर कीर्तन संपेल आणि मालकं सहज संपेल. काही काळजी करू नका. विठाला शंकराचार्यांच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून गीता प्रारंभ. सांगायचं का संपवायचं? संपवायचं नाही, संपूर्ण आपण आम्ही जरा 6:30 यायला पाहिजे होतं. उशीर झाला. माझ्यामुळं उशीर झाला नाही बरं. ट्रॅफिक मुळे पण नाही. तुमच्या धर्मशाळेचे वर्तमान मालक समजा आपण त्यांना, आपले अमर महाराज, त्यांना यायला उशीर झाला म्हणून उशीर. कुठे गेलेत ते? माझ्यावर आरोप नको, मी त्यांच्यावर ढकलून देतो. गीता शंकराचार्यांच्या नियमाप्रमाणे, ज्ञानोबारांच्या नियमाप्रमाणे पहिल्या श्लोकापासून गीता. महाभारताचं वर्णनच ज्ञानोबारांनी केलं. एथ चातुर्य शहाणे झालं. प्रमेय रुची साधे. प्रमेय आहे पण त्याला रुची अपेक्षित आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये प्रमेयाला रुची आली. महाभारतात आली तो तर भाग निराळाच आहे. पण ज्ञानेश्वरीना ज्ञानोबाराच्या शब्दांनी महाभारताच्या प्रमेयाला म्हणजे सिद्धांताला रुची निर्माण झाली. विठाला अर्थात ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी पहिल्या श्लोकापासून, ज्ञान शंकराचार्यांनी 11व्या श्लोकापासून. असोच्चानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासून अगतासंश्च नानुशोचन्ति पंडितः. अर्जुनस्तु शोचन्ति पंडितः नास्ति. अर्थात आशोच्चारण वचोस्तस्त्वं प्रज्ञावादांश. प्रज्ञावान म्हणजे ज्यांनी हरीला जाणला आहे असा. म्हणजे गीतेने पहिल्या श्लोकामध्ये काय गायला? भगवान हरीने काय गायला? हरी गायला.
कोणी गायला? भगवान हरिनी हरि गायला प्रज्ञावादांश. म्हणजे ज्याला ज्ञान होतं हरीच असा कोण आणि कसा असतो. पुढे हे पहिला श्लोक झाला. पुढे दुसऱ्याच अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितिरिक् किं प्रभासेत किमासीत व्रजेत किं. स्थितप्रज्ञस्य का भाषा, भाषानाम लक्षणमस्ति. काय लक्षण आहे त्या ज्ञानपुरुषाचं? हरी जाणलेल्या पुरुषाचं लक्षण काय? हरी कसा गायलाय पहा. देवानी गीतेमध्ये हरीने हरी कसा गायला, कसं काय लक्षण आहे त्याचं सांगा. किम प्रभाषेत, कसा बोलतो. भगवान सांगतात. श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मनः तुष्टः स्थित प्रज्ञस्तदोच्यते. हे पार्थ, मनोगतान् सर्वान् कामान् प्रजहाति आत्मन्येवात्मनः तुष्टः स्थित प्रज्ञस्तदोच्यते. हे पार्थ, हे अर्जुना, मनोगतान् सर्वान् कामान् प्रजहाति. हरी गायला, हरी शिकलं, हरी पाठ केला की होतं काय? मनोगतान् सर्वान् कामान् प्रजहाति. मनातल्या संपूर्ण कामना निघून जातात, नष्ट होतात. कामना पूर्ती करता परमार्थ नाहीये बरं का. कामना निवृत्ती करता परमार्थ. कशा करता? हल्ली कामना पूर्ती करता परमार्थ चालला. कामना निवृत्ती. मनोगतान् सर्वान् कामान् प्रजहाति. प्रकर्षेण जहाति इति प्रकर्षेण म्हणजे विशेषेण खांदून जाणं. वासना ही समूळ खाणावी, काढावी, तेव्हाची गोसावी. अर्थात संपूर्ण वासना म्हणजे याचा अर्थ अज्ञानासह वर्तमान संपूर्ण जगतादी पदार्थाच्या ठिकाणी मिथ्यात्व, देहाच्या ठिकाणी मिथ्यात्व निश्चय पूर्वक हरिरूप हरिगाथा. आत्मनियेवात्मनः तुष्ट. हरिस्वरूप, हरीची समाधी. म्हणून महाराज म्हणतात समाधी हरीची. ही जी समसुखत आहे ना, ही विशेष. आणि ही संजीवन समाधी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती समाधी आत्मनेवात्मनः तुष्ट स्थित प्रज्ञ संजीवन. ही विशेषता आहे बरं का. म्हणून महाराज म्हणतात शास्त्राने हरी गायला, कारण रूपाने हरी गायला. ते पुढे 1-2 अध्यायामध्ये भरपूर चिंतन केलेले. कारण रूपाने हरी कसा गायला एक श्लोक सांगतो आणि लगेच विराम देऊ आपण. एक श्लोक. मयाध्यक्षेण प्रकृती सुयेते सचराचरम हेतु नानेन कौंतेय जगद्विप परिवर्तते. मयाध्यक्षेण प्रकृती सुयेते. जगत कारणत्व माझ्या सत्तेना. जगत कारण कोण आहे? माझी सत्ता आहे. ती कोणाला दिली मी? ती प्रकृतीला दिली. त्या प्रकृतीच्या द्वारा प्रकर्षेण करोती ती प्रकृती. प्रकृतीना संपूर्ण जगताच्या निर्मिती करता तिला सत्ता दिली. जगत कारणत्व शास्त्राने म्हणजे गीतेने गायलं. म्हणून महाराज म्हणतात साही शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाती. म्हणून सगळ्यांना महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा. फार सुंदर आहे. वाया मंथोनी नवनीता आहे ना. वेद शिकला नाही, हरी कळला नाही. महाराज म्हणतात अर्जुना वेद विद जरी झाला. वाया शब्द वाया. कणू सांडोणी फणीला कोंडा. म्हणून वाया व्यर्थ. जे वाया जात ना ते व्यर्थ असत. किंवा
पुढे मार्ग शब्द आहे, ठीक आहे. वाया व्यर्थ कथा. कथा पुराणातल्या कथा वाचल्या आणि हरी नाही मिळाला, वाया. वेद वाचला, वाया. शास्त्र वाचलं, कारण रूपाने कळलं नाही, वाया. हे सगळं व्यर्थ जातं. महाराज सांगतात वाया व्यर्थ कथा. मार्ग व्यर्थ आहेत, काही मार्ग कसे व्यर्थ. इतका अडचणी तुम्हाला सांगतो. एक जण उलटाच होतो, असं उलटा खालून धूर लावतो. साधा मार्ग आहे का? हो, प्राप्ती काय? ब्रह्मप्राप्ती आहे. लोक येऊन दर्शन घेतात, बाबा बाबा. व्यर्थ किती त्यांची. कसं हरिमुखे म्हणा, एक हरि आत्मा जीव शिव समा. वाया तो हे महावाक्यवर का हरिपाठातलं. वाया तो दुर्गमान घाली मन. ज्ञान देव पाठ हरी हावय.